सेगमेंट सुरू झालाय. सेगमेंट सुरू झालाय. मोदक गरम गरमच छान लागतात. आणि आम्ही पुढचे प्रश्न न घेता आम्ही मोदक घेणार आहोत. मुलाखत होत राहील. मोदक होत राहील. हे पण घ्यावं तू छान साजूक तूप घालून. अर्थात अर्थात. वा, हे आम्ही आपण फुलवंतीचं सेलिब्रेशन समजूया. तू काय पार्टी दिलेली नाहीयेस आम्हाला. वा, पार्टी करूया. पण प्राजक्ता फुडी आहे काय आहे? मी प्रचंड फुडी आहे. प्रचंड फुडी आहे. म्हणजे मी जर अभिनेत्री नसते तर माझं वजन 70 किलो असतं. काय म्हणतेस? हो, मी पण खूप कंट्रोल करायला लागत असेल ना प्राजक्ता? खाण्यावर फार प्रेम आहे. नाही, पण हल्ली आहे ना, मला एक साक्षात्कार झालाय. म्हणजे आधी पण एकदा झाला होता, तो काय मी फार मनावर घेतला नाही. आपल्याला जगण्यासाठी खूप कमी अन्न लागतं. म्हणजे एका वेळी आपण आपली जेवढी मूठ आहे ना तेवढंच अन्न खायला पाहिजे. मी ऐकलं होतं की जेवढी आपली मूठ असते तेवढं आपण इनफ आहे आपल्यासाठी वगैरे. आणि आपण ओव्हर इटिंग करतो म्हणून आपल्या ज्या शरीरातल्या अवयवांवर आहे ना तो स्ट्रेन येतो, जास्त दबाव येतो. आवश्यकता नाहीये. त्यामुळे आता मी आय एम स्टील फूडी, पण मी खाण्याची क्वांटिटी कमी केली आहे. सो एका वेळी मी 2 पोळ्या नाही खात, पाऊण वगैरेच खाते. किंवा 2 मोदकांमध्ये माझं रात्रीचं जेवण संपतं. रात्री कमी खाते मी. दुपारचं जेवण जास्त करते. आयुर्वेदानं आता एक रिसर्च मध्ये सांगितलंय की तुमची चयापचय संस्था डिरेक्टली सनशी निगडीत आहे. सो सूर्य सकाळी जेव्हा उगवतो तेव्हा तो बाल्या अवस्थेत आहे ना, त्यामुळे तेव्हा तुमचा जठराग्नी तेवढा तापलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही हलका आहार घ्या. वेस्टर्न साइड मध्ये सांगतात की ब्रेकफास्ट शुड बी लाईक किंग. नो, रॉंग. तो पण हलका असावा. जेव्हा माध्यानीला येतो सूर्य तेव्हा तुमचा जठराग्नी एकदम ऑन पीक आहे, तेव्हा तुम्ही हेवी मिल घ्या. आणि जसा तो मावळतोय पुन्हा जठराग्नी डाऊन होणार आहे. सो मग परत कमी खा. मावळल्यानंतर तर खाऊच नका खरं तर. पण जे काय आपण रात्री 11 वाजता जेवतो, जेवतात लोक, झोपतात, व्हेरी रॉंग, व्हेरी रॉंग. पण तू वेळ पाळतेस ना खाण्याची? वेळ पाळते मी तरी सुद्धा मी म्हणेन मी लेट जेवते. 7:30, 8 ही खायची वेळ आहे. आणि कारण मला 3 तासात लगेच भूक लागते, म्हणून मग मी ती वेळ मेंटेन केली. म्हणजे 10-11च्या वेळेस जर मी झोपायचं आहे म्हणून मग मी त्या वेळेला जेवण ठेवलेलं आहे. ते बरंच अजून काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स असतात ना, पित्त प्रवृत्ती, कफ प्रवृत्ती, वात. तर माझी पित्त आहे, तर मला अजिबात म्हणजे काय म्हणतात ना, अन्न खाणं मस्ट आहे. मी असा उपास वगैरे नाही करू शकत. निर्जळी उपास केला वगैरे नाही होऊ शकत. पित्त प्रवृत्तीच्या लोकांनी करूही नाही, त्यांना झेपत नाही. तर दर 2 तासांची गॅप ठेवते. आणि मी आता सपोज हे खाल्लंय, इथून उठून परत घरी गेली आहे, परत एक समोसा खाल्लाय, नाही. प्रत्येक मीलच्या मध्ये ऍटलीस्ट 2 तासांचा छान गॅप पाहिजे, ज्याच्यामध्ये आरपट चरबट काहीच नाही गेलं पाहिजे. फक्त पाणी फक्त अलाउड आहे. सो काय म्हणतात, बरेच जण विचारतात की तजेला दिसता तुम्ही, फ्रेश दिसता ऑल द टाइम. म्हणलं एक तर मेकअप, येस. आणि दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो. आपल्याला कळत नाही. मी कधीच पाणी उभं राहून पित नाही, मी नेहमी पाणी बसून पिते. त्यातही बऱ्याच गोष्टी आहेत. तर मी बापरे, आपण आयुर्वेदाकडे वळलो अचानकपणे. म्हणून मला प्राजक्ता सोबत मुलाखती करायला म्हणजे फक्त चित्रपट आणि हे सगळं नाही, तर आपल्याला विविध गोष्टींवर तिच्याकडनं बऱ्याच टिप्स मिळतात. बऱ्याच छोट्या, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल आहेत म्हणून मी सांगते. तुमचं जेव्हा उजवी नाकपुडी कार्यरत आहे, जेव्हा की आता आहे माझी, कारण ही वेळ खायची, तेव्हा खायचं. जेव्हा नागपुडी डावी चालू आहे तेव्हा पाणी प्यायचं, किंवा काही प्यायचंय तर ते लेफ्ट चालू असताना प्यायचं. अनलेस अंटिल तुमची राईट नॉस्ट्रल ओपन नाहीये, खाल्लेलं व्यवस्थित पचणारच नाहीये. सो आयदर तुम्ही थांबा ती ओपन होईपर्यंत, किंवा देर इज अ ट्रिक, ती ओपन करा. ते कसं करायचं? मग ते बऱ्याच जणांचे वेगवेगळे नुकसे आहेत. काही जण हात काखेत ठेवून श्वास हे करतात, किंवा अनुलोम विलोम करतात. काही प्राणायाम करतो. हे नव्याने मला कळालेलं आणि मला मजा येते. आणि मोदकाबरोबर तूप खाणं हे सर्वार्थानं इष्ट आहे. कुठे गेला तूप? अतिशय म्हणजे प्राजक्ता माईला तूप देताना मला इतकं आनंद येतो. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, मी खूप तूप खाते. ही पण एक मिथ आहे की तुपामुळे तुमचं असंही म्हणलं मिथ आहे. तूप हे इट्स अ गुड फॅट. इट इज नेसेसरी. इट इज जस्ट लाईक वंगण तुमच्या शरीरातलं. तुमचं सांधेदुखी वगैरे तर हे वंगणासारखं काम करतं. त्यामुळे तूप मस्ट आहे. इनफॅक्ट मी सांगू इच्छिते, जेव्हा जेव्हा ऍसिडिटी माझी शूट आउट होते ना, तेव्हा
मला माझा आयुर्वेदिक डॉक्टर सांगतो हम्म. हा आता जरा 3 दिवस उठल्या उठल्या 2 चमचे तूप खा हम्म. आणि कोमट पाणी पी आणि मग अर्ध्या तासानं खा. आणि मी तूप खाते सकाळी सकाळी. थोडं हलकं मी चमचा गॅसवर धरून हलकं गरम करते. मला रवाळ नाही आवडत. हलकं गरम केलं की ते खाणेबल होतं, आवडतं. ती चव डेव्हलप करायला लागते थोडे दिवस. पण सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रशही न करता रॅबर तूप जर तुम्ही खाल्लं तर नथिंग लाईक इट. इट विल हेल्प यू लाईक एनिथिंग. खूपच उत्तम आहे. तर नागपुडी उजवी डावी तूप खाणं. अजून येतील टिप्स आपल्याला. येतील, नक्की येतील. पण तुला असं क्रेविंग होतं आणि तू घराबाहेर पडतेस आज मला खायचंय बाबा, कुठे जातेस, काय करतेस? नाही, मी अजिबात घराबाहेर जात नाही. अत्यंत आळशी व्यक्ती आहे मी. सगळं घरी मागवते. पण असं बाहेर जाऊन म्हणतो ना आपण की या या ठिकाणचं मला आवडतं, तसं कोणत्या जागा आहेत जिथे तू जाऊन खातेस? म्हणजे आता कोकणकट्टा तर इथे तू मालाडला आलं आता येणार, इथे मोदकाची चव तिने चाकली म्हटलं. होय, होय. पण अदरवाईज कुठे पुण्यात मुंबईत आलं? मी मध्यंतरी मोदकावरच माझं खूप प्रेम आलेलं. त्यामुळे मी सतत सुखासुखीला जायचे. महेश मांजरेकरांचं जे आहे गोरेगावला. त्यानंतर आमच्या इकडे एक हॉटेल होतं जे आता बंद झालं. त्या ठाण्याला एक मेथकूट नावाचं हॉटेल आहे. मराठी जेवण. मराठी जेवण मला प्रचंड आवडतं आणि त्यांचा मेथकूट भात अप्रतिम आहे. किंवा वैशाली मसाला डोसा पुण्याचा, कल्याणची भेळ, तिकडची पाणीपुरी वगैरे. अरे बापरे. आणि ते म्हणजे तिथेच जाऊन खायला लागतं ना. मसाला डोसा घरी ऑर्डर करून कायच खाल तुम्ही. तिकडे ते असं तिथल्या तिथे तो खाण्यात मजा आहे. सो ज्या गोष्टी अशा घरी येऊन मग खायचं असं होत नाही ते मग मी तिकडे जाऊन खाते. पण युजली मी ऍक्च्युली ऑर्डर करते. ते जास्त होत आहे हल्ली. बनवायला तुला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त की हा पदार्थ मी बनवून देईन? म्हणजे चहा तर आपला असतो सकाळचा की माझ्या हातचा मला प्यायचा आहे. चहाच आहे. कुठल्याच पदार्थाला तो चहाचा इतका मानच नाही. लकी चहा. अरे बापरे. म्हणजे चहाचा त्रास होतोय हल्ली मला, तरी देखील मी चहा सोडू शकलेली नाहीये. मला माझ्या जवळचे इतके ओरडतायत. बरं मी चहा 2च कप पिते. म्हणलं 2 कप चहाने काय त्रास होणार आहे? पण आता तो होतोय खरं तर, पण मी मान्य नाही करत आहे. प्रेम. मी म्हणलं विधात्याने लिहून ठेवलंय हिला एक व्यसन असेल. म्हणलं नशीब चहाच आहे असं म्हणा. मग काय. तुळ राशीच्या लोकांना एकतरी व्यसन असतंच. काय म्हणते? हो असतंच. कारण ते एकदम अशी काय म्हणतात विलासी रास आहे खरं तर. ओके. तर मग चांगलं व्यसन आहे. म्हणजे तू हात वगैरे पण बघतेस प्राजक्ता? काय शिकायचंय. शिकायचंय. इंटरेस्टिंग. ऍक्च्युली मला ऍस्ट्रोलॉजी शिकायची आहे. ज्योतिषशास्त्र. वाचन वगैरे केलंयस त्याचं काही? मला आवडतं त्या संदर्भात वाचायला. एवढा वेळ नाही मिळत कारण ते शास्त्र आहे. अल्टिमेटली वाचून नाही कळणार, तुम्हाला शिकावं लागणार. बट व्हॉट आय फील इज इट्स व्हेरी लॉजिकल. इट इज व्हेरी व्हेरी लॉजिकल. अनफॉर्च्युनेटली झालंय काय ना, तेवढा डीप अभ्यास करणारे नाही आहेत आता. वरवरच अभ्यास करतात तेवढा आणि त्याच्यावर सुरू करतात आपलं दुकान. त्यामुळे मग लोकांना मिसगाईड व्हायला होत आहे कारण त्यांचा अभ्यास डीप नाहीये. म्हणून ते त्या शास्त्राला नावं ठेवतात. शास्त्र कधी चुकीचं नसतं, ते ज्ञान आहे. तुम्ही डीप शिकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे शिकणाऱ्यांचा आणि तुम्ही त्यांच्याकडे जाताय त्यांचा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज शास्त्र इज व्हेरी करेक्ट. इट्स व्हेरी लॉजिकल अँड आय डू बिलीव्ह इन इट अँड आय विल डेफिनेटली लर्न इट. पहिल्यांदा मीच येणार आहे तुझ्याकडे. माझ्याकडे आणखीन काही क्वर्की क्वेश्चन्स आहेत मी तुला विचारणार आहे प्राजक्ता. 20 वर्षांच्या प्राजक्ताला तुला काय मेसेज द्यावासा वाटतं जेव्हा तू 20 वर्षांची होती? बापरे, फारच स्मार्ट होते मी तेव्हा. किती लिस्ट सांगू शकेन मी तिला. मी फारच इंट्रोवर्ट होते आणि लोकांशी जास्त बोलायची मिसळायची नाही. सो आज मला असं वाटतं की आमच्या इंडस्ट्रीमध्ये इट्स अ नीड की तुम्ही तुमच्या ऍक्टर मंडळींबरोबर, फ्रटर्निटी मधल्या मंडळींबरोबर संपर्कात असला पाहिजे, बोललं पाहिजे, जाऊन काम मागितलं पाहिजे, ऑडिशन्स दिल्या पाहिजेत. ही अक्कल मला तेव्हा नव्हती. आता कळायला लागले, अजूनही मी करत नाहीये. की तुम्हाला लोकांना माहिती असलं पाहिजे की पृथ्वी तलावर अशी कोणी व्यक्ती आहे जिला काम हवंय. घरात बसून ब्रह्मदेव नाही देणार तुम्हाला काम. आता तू निर्माती झाल्यावर तू हो, पण आता मी तेच ठेवणार नाही. असं काही लाज वगैरे नाही. काम हवंय. आता माहिती नाही का साऊथ डिरेक्टरला मी आहे अस्तित्वात, कसा कास्ट करेल तुम्हाला? साऊथ फिल्म्स करायच्या मला खूप करायच्यात. पुष्पा वगैरे असं मला खूप करायच्यात. मला साऊथ इंडियन फिल्म्स खूप आवडतात. सगळ्यात मला विविध भाषांमध्ये काम करायची इच्छा आहे. मला बेंगोली कल्चर किती आवडतं, खूप आवडतं. सो वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेस मध्ये काम करायला डेफिनेटली आवडणार आहे. पॅन इंडिया लेवलला काम करायला का हॉलिवूड मध्ये काम करायला काम करायचंच आहे. फुलवंती इन हॉलिवूड
फक्त आधी मी वोकल नव्हते, आपापल्या फ्रटर्निटीमध्ये तेवढी बोलायचं नाही, हे मी सगळ्यात आधी सांगेन 20 वर्षांच्या प्राजक्ताला. आणि छोटं जग होतं माझं खूप तेव्हा. आताही फार मोठं झालं असं मी म्हणत नाही, पण तेव्हा फारच छोटं होतं. एक खूप लहान असताना तर मला असं वाटायचं की पुणे जे आहे ना एवढंच जग आहे असं ना अनेकांना वाटायचं. हा हा. मग बाहेर मुंबईला गेलं की अरे बापरे जग अजून थोडं मोठं आहे. मग पृथ्वीचा नकाशा बघितला ना की एवढा आहे बापरे, ते जवळजवळ आहे मग सगळं. तर तू सगळं आकाशगंगा बघितल्यावर मग असं खूप रिअलायझेशन पॉइंट ना. पण तेव्हा जग खूप छोटं होतं माझं. तर आय विश की मला अजून कोणीतरी गाईड मिळाला असता लवकर आयुष्यात. मी म्हणत नाही गॉडफादर वगैरे, एक मित्र सवंगडी किंवा एक बहीण मोठी भाऊ मोठा असता तर कदाचित आणखी मदत झाली असती. तर अजून ग्रो व्हायला मी जरा पटकन ग्रो झाले असते. म्हणजे मी स्लो ग्रो झाले. निवांत चाललं आपलं, आपली गाडी एकदम निवांत होती. अजूनही निवांतच आहे, विच इज ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण असती तर कदाचित आणखी 4-5 फिल्म्स आणखी झाल्या असत्या. हो, ते आम्हाला बघायला मिळालं असतं. पण या वर्षात काही रिअलायझेशन किंवा एका असा थॉट, तू कारण वाचत असते, विविध कोर्सेस करत असते, या वर्षात त्याच्यामध्ये काय ऍड ऑन झालाय? तो विचार तुला असं वाटतं की या वर्षातून तू घेऊन जाशील पुढच्या वर्षापर्यंत? एक तर मी सुरुवातीला सांगितलं की पकडून बसू नका. प्रत्येक गोष्टीची आपापली एक वेळ आहे. तुम्ही म्हटलं आज मी हा बी पेरलाय आंब्याचा आणि उद्या मला आंब्याचं फळ मिळालं पाहिजे, नाही मिळणार, शक्यच नाही भाऊ, नाहीच मिळणार आहे. त्याचा ते वृक्ष वाढून फळं मिळायला जो काय अवधी लागतो तो लागणारच आहे. हे इम्प्लिमेंट करायला शिकले मी. हे माहिती होतं, पण काय पुस्तकं वाचून माहिती असतं ना आपल्याला. अनुभवातून जेव्हा येतं ना तेव्हा ते की हा स्टँडर्ड टाइम आहे, हा लागणार आहे, तू त्याच्या मागे धावू नको. आणि मी काय एक म्हणजे एक पकडते. म्हणजे ते द्रोणाचार्यांनी विचारलं होतं ना शिष्यांना त्यांच्या, काय दिसतंय तुम्हाला? सगळे म्हणाले पोपट, आणि अर्जुन म्हणाला होता पोपटाचा डावा डोळा. तर मी त्याच्या पुढचे ते पोपटाच्या डाव्या डोळ्याचा बुबुळातला तो ब्राऊन मधला एक दिसलं की एकच्या मागे इतकी हात धुवून लागते की मला दुसरं काहीच दिसत, अशी झापड लावलं जरी. हे मी शिकले की प्राजक्त नाही एवढी आवश्यकता भाई, पोपट दिसला तरी खूप आहे. एवढं तर बारीक त्याच्याच मागे धावू नको. फुलवंती करत असताना मी इतर कुठल्याच फिल्म्स केल्या नाही, आणि मी फोन पण घ्यायचे नाही की नाही वेळच नाही. अगं काय बाई, हे होत राहील, करशील हळूहळू, बाकीची पण कामं करा. हे आता संपल्यानंतर मला रिअलाइज होत आहे की बाळ, फुलवंती बरोबर आणखी छान सिनेमा होऊ शकले असते, किंवा आणखी एखादं प्रोजेक्ट होऊ शकलं असतं, किंवा तू जगाच्या संपर्कात राहू शकली असतीस. पण तू पूर्णपणे झोकून दिलं त्या प्रोजेक्ट, झोपून, एक्स्ट्रीम लेवलला झोपून दिलं. हे मी खूप जास्त शिकले या वर्षात. नॉट नेसेसरी इतका टाइम त्याला देणं समोरच्यांना पण अपेक्षित नव्हतं. समोरच्या म्हणते बाई तू दुसरं काहीतरी कर ना, आमच्याच का मागे लागते. आता मला गंमत वाटते सांगताना, पण तेव्हा त्यांना त्याचा त्रास झाला असेल कदाचित. तर हे मी शिकले. पण आता कदाचित काही लोक असेही असतील ज्यांना हे सांगावं लागेल की एकाच्या मागे लागा, कारण ते 1760 व्याप करत असतील. सो डिपेंड्स. म्हणजे ते आमचे गुरुदेव म्हणतात ना की कोणाला काय सांगायचंय हे समोरच्या व्यक्तीनुसार ठरतं. आता तुम्ही एखादी ट्रेन पकडायला चाललात तर तुम्ही त्याला काय सांगणार? माणसाला अरे पळ पळ, वेळ झाली आहे ट्रेनची, धाव धाव धाव. तो ट्रेन मध्ये बसला असेल आणि आता पुढे 4 तास लागणार आहे त्याला प्रवासाला, तेव्हा तुम्ही त्याला सांगाल का धाव धाव धाव? तो आतल्या आत ट्रेन मध्ये धावून तो कुठेच पोहोचणार आहे. अगदी. सो आता हे मी माझं सांगतेय, तर हे तुम्हाला मी नाही सांगते, कारण मला माहिती नाही तुम्ही ट्रेन पकडायला झाला का ट्रेन मध्ये आहात. डिपेंड्स ऑन यू की तुम्ही कुठे आहात. पण मी हे शिकले या वर्षात डेफिनेटली. वन मोर ऍड ऑन थॉट आमच्या प्रेक्षकांना मिळालेला आहे. आणि इंटरव्ह्यू संपेपर्यंत बऱ्याच गोष्टींचा साठा मी पण घेऊन जाणार आहे आणि तुम्हालाही मिळणार आहे. सकाळचा इंटरव्ह्यू आहे ना. आय थिंक आय एम सो मच इन्स्पायर्ड बाय बालाजी तांबे सर. अरे येस. मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा मी वाचायचे बाकायदा ती पुस्तिका प्रॉपर अथपासून इथेपर्यंत. सुभाषित यायचं ते तर मी व्यवस्थित वाचायचे. आधी सुभाषित वाचायचं राहिलं, मग अख्खं बाकीचं वाचायचं. सो ते पण संस्कार आहेत. अगदीच अगदीच. एखादी अशी सवय, आपल्याला बऱ्याच सवयी असतात चांगल्या वाईट, तुझी एखादी अशी वाईट सवय तुला असं वाटतं की अरे 4 चौघात मला लाजही वाटते या गोष्टीची, किंवा असं वाटते थोडं याने मी ऑकवर्ड वाटू शकते, नर्वस होऊ शकते, अशी सवय जी तू नंतर बंद केली आहेस पण तुला असं वाटलं त्या सवयीमुळे गोंधळ होऊ शकला असता? नाही, अशी कुठली वाईट सवय नाहीये. मी पटकन मिसळून जाते. हेच मला कधी कधी, मी खूप आहे इंट्रोवर्ट, वाटते एक्स्ट्रोवर्ट. पटकन हाय नमस्कार
आणि मला नाव आठवत नसतं, व्यक्ती माहित नसते, पण अशी भेटते की 10 वर्षांची ओळख आहे आपली. देन यू आर अ गुड ऍक्टर. आणि नंतर मी विचारते कोण होते हे पण मी विचारते, तेवढ्याच मोठ्या आवाजात विचारते, हा हे मात्र होतं आणणार आहे, कोण येते ते, अगं हळू बोल, हा कोण होते ते. ही बियर्ड खरंच बियर्ड आहे. हा. एखादं गाणं जे तुला असं वाटतं तुझ्या ऍज अ पर्सन मध्ये ते सूट करू शकतं, की हे गाणं माझी पर्सनॅलिटी डिस्क्राईब करू शकतं? मदन मंजिरी. ओ येस. ते जवळपास मला बघूनच येईल ना, सुबक ठेंगणी वगैरे. पण काय कमाल दिसलीयस, म्हणजे तू सुंदरच आहेस प्राजक्ता. आणि वडिलांची कृपा. हो, आणि ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क असेल किंवा तुझी अदाकारी असेल, ज्या पद्धतीने ते शॉर्ट्स आहे, स्पेशली फुलवंतीचा क्लायमॅक्स सीन ज्याच्याबद्दल सगळे भरभरून बोलतातच आहे, त्याच्यातही इतकी ती पांढरी साडी असेल, मला वाटतं तो नो मेकअप लुक आणि असं सगळं काहीतरी डिग्लॅम होतं थोडंसं, पण इतक्या छान पद्धती. तुला बेस्ट मुमेंट काय वाटते, कोणता शॉट होता फुलवंतीचा? नाही, मी अजूनही नाही ठरवू शकलेले, कारण ते अख्खाच आमचं बाळ असल्यामुळे त्यातला एक सीन असं अजून होत नाहीये माझं. पण डेफिनेटली हे नक्की आहे की पांढरा रंग मला खूप सूट करतो, आणि ते कुठेतरी सात्विकतेचं पण परिमाण आहे, बरोबर, आणि ते कुठेतरी चेहऱ्यात आहे, त्यामुळे ते त्याला खूप सोजवळता ती मॅच होते आणि कॉम्प्लिमेंट करते. सो तो लुक म्हणजे बाकी सगळी फिल्मभर मी इतकी सजली धजली आणि त्याच्यामध्ये काही एक दागिना नाही अंगावर, आणि तरी ते अपील होत आहे, विच मीन्स समथिंग. राईट. पण त्या प्रोसेस मध्ये त्या सीन साठी काही प्रोसेस होती तुझी, किंवा तो सीन करण्याआधी काय थॉट होता? नाही, तो फर्स्ट डे होता माझा शूटिंगचा. लास्ट सीन ऑफ द क्लायमॅक्स सीन वॉज माय फर्स्ट डे ऑफ द शूट. इनफॅक्ट फर्स्ट डे ऑफ द शेड्यूल, द होल शेड्यूल, द फिल्म. एवढंच मला माहिती होतं की अहंकार गळून पडलेली आणि प्रेमात असलेली ही एक देवदासी झालेली मुलगी वाटली पाहिजे, हे मी स्वतःच्या डोक्यात घोळवत होते, की इतका पण चालण्या बोलण्या वागण्या नजरेमध्ये इतकाही अहंकार सोडाच, पण म्हणजे ते खूप ओशोच म्हणतात ना, सद्गुरू म्हणतात, आपण नेहमी म्हणतो प्रेमात पडतो, मी पडलं म्हणजे काय पडतं, तुम्ही काय असं काय पडता का काय नाकावर खड्ड्यात, नाही ना, आपण नेहमी म्हणतो पडलो, तर तुमच्यात काहीतरी असतं ऍज अ ह्युमन, तुमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते गळून पडतात, म्हणूनच तुम्ही दुसऱ्यातले ते घेऊ शकता आणि आत्मसात करू शकता. सो जेव्हा सगळं तुमचं तुम्ही गाळून टाकून देता, तेव्हा त्या व्यक्तीतलं सगळं तुम्ही अक्वायर करू शकता. तर तुमची गाळून टाकण्याची जेवढी कॅपॅसिटी मोठी, तेवढी अक्वायर करण्याची मोठी, आणि जर ती जास्त मोठी असेल तेव्हाच तुम्ही तादात्म्य पावता, तुम्ही एक होऊ शकता. का आता तुझ्यातलं काही राहिलंच नाही, तू त्याच्यासारखी झाली आहेस. हे जे असतं ना ते म्हणून ते म्हणतात पडणं, तर तुमच्यातले तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स पडले, तू म्हणून तू पडलीस आणि तो तुझ्यात घुसला. सो तो थॉट असला पाहिजे डोक्यामध्ये. आय थिंक स्पिरिच्युअलिटी हेल्प मी फॉर दॅट सीन अ लॉट. इन जनरल अख्ख्या फिल्मसाठी ना मला हे नेहमी वाटत आलं की नेहमी विचारलं जातं की त्या फिल्मसाठी, त्या सीनसाठी तू काय मेहनत केली. अरे चित्रपट आलाच की कलाकार मेहनत करतो असं नाहीये. पूर्ण आयुष्यभर तो जे काय वागतोय, बोलतोय, जे फेस करतोय, जे वाचतोय, ज्या चित्रपट जे पाहतोय, जे जे प्रसंग त्या आतमध्ये जे काय कोलाहल लाईफ टाईम प्रोसेस म्हणू शकतो आपण, त्याच्यातून तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये शिकत असता. फक्त इट इज युअर स्किल की तुम्ही ते सगळे इन्सिडेन्सेस सगळे अबस्ट्रॅक्ट करून त्या क्षणी किती वापरू शकताय. अगदी त्या क्षणी तुम्ही किती इम्पल्सिव्ह आहात, त्या क्षणी तुम्ही किती वोकल आहात ते एक्सप्रेस करण्यासाठी. दॅट इज निडेड. त्या सीनसाठी मी ही तयारी केली नाही, तू अख्खं आयुष्य शिकलं पाहिजे खरं तर, आणि शिकत असतो आपण. इम्प्लिमेंट किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, दॅट मॅटर्स अ लॉट. सो फॉर फिल्म फुलवंती मला अख्खी मी माणूस म्हणून जे काय बघितलं, वाचलं, अनुभवलेलं असेल ते सगळं कामी येतं आणि आलं. मोदक खाता खाता या गप्पा सुरू आहेत. मोदक नक्की ठरलेला आहे, पण अळूवडी आणि कोथिंबीर वडी वाट बघतात की कधी प्राजक्ता वेळाने घेतल्याशी मी नाही घेणार आहे. आपण मला वाटतं कोथिंबीर वडी अर्धी अगदी थोडी थोडी. या थँक्यू. वा. बाय द वे, तेलकट तळलेलं खाल्ल्याने ऍसिडिटी शूटअप होते. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे कमी खा. पण आम्ही आज जरा थोडं खातो, प्लीज आज खाऊयात.
पण हा तुपामुळे परत कुलडम होतं, दोन्ही एकत्र खाताय चालेल. अगेन टिप्स, तुम्हाला टिप्सवर टिप्स आज मिळालेल्या आहेत आणि मलाही मिळालेल्या आहेत. पण एक प्रश्न जो व्हायरल झाला, जो तू विचारलास, क्या शादी करना जरुरी है? येस, व्हायरल झालं म्हटलं मला कळलं. काय थॉट होता त्याच्या मागे? म्हणजे प्राजक्ता, एक असतं की लोक विचार करतायत आणि त्या वतीने आपण बोलत असतो, एक असं आपण विचार करतोय, आपल्याला याचं उत्तर हवंय, तुला हवं होतं त्याचं उत्तर, हो हो हो. आणि तुला असंख्य लोक विचारत असतील ना, 30शी पार केल्यानंतर जे काही प्रश्न येत असतात. हो 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 येत असतात. ऍक्च्युली लोक नाही मला फार विचारत, हम्म. आई सगळ्यात जास्त वेळा विचारते लग्नाचं काय. लोकांनी ऍक्च्युली दे आर कन्व्हिन्स्ड नाही केलं पाहिजे मी लग्न. आई इज नॉट कन्व्हिन्स्ड. खरं सांगू का, त्या मागचा किस्साच खूप वेगळा होता. मी ऑलरेडी तो प्रश्न गुरुदेवांना आतमध्ये आमच्या ह्याच्यामध्ये विचारून झाला होता, त्यामुळे मला माझं उत्तर मिळालं होतं. पण मला अचानक बसवलं तिकडे की विचार काहीतरी, म्हणजे कोणाला तरी प्रश्न विचारायची संधी दिली जाते. त्या दिवशी कोणी आलं नसावं कदाचित, की त्यांना सुचलं असेल की हिला बसूया आपण. आणि मला कळेल ना आता काय विचारू मी, कारण आता काय म्हणजे मिळाली माझ्या प्रश्नांची उत्तरं, पण मग जे मी आतमध्ये विचारलं होतं तेच मग मी नीट वेगळ्या पद्धतीनं बाहेर विचारलं. सो अदरवाईज मला माझं पर्सनल उत्तर मिळालं होतं, पण म्हटलं चला आपल्यासारखे आणखी काही असतील त्यांना कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या ह्याच्या मार्फत मिळेल. बट शादी करणं जरुरी आहे प्राजक्ता? नाही, ते म्हणाले ना, किती छान म्हणाले ते. त्यांनी खूप छान उत्तर दिलं. यू बी हॅपी. देर आर पीपल हु आर मॅरिड अँड अनहॅपी. देर आर पीपल हु आर अनमॅरिड बट हॅपी. सो चूज द हॅपीनेस. मग आउटर मध्ये जे काय घडतंय वो तो होता रहता है, कधी होतं कधी नाही होत किंवा काय. द कोर शुड बी यू बिंग हॅपी. पण तुला इतकं ते ऍक्सेसिबल होत आहेत किंवा श्री गुरुदेव असतील किंवा तू त्यांना सगळं भेटू शकतेस, हे कसं शक्य कसं झालं? कोर्सेस आणि या सगळ्या गोष्टी, पण त्यांना असं प्रत्यक्षात भेटताही येतं का? मग नाही, म्हणजे वाटत इतकं सोपं नाही. मी खूप वेळेला जाते, दरवेळेस माझी भेट होते असं नाही. रादर मी एकदा त्यांना भेटायला म्हणून गेले होते बँगलोरला आणि मला त्यांची भेट नाही मिळाली. सो मी तशीच परत पण आले. किंवा कधी कधी अशी भेट होते की गेले, म्हणजे काय बोलता येत नाही. सो अजून तेवढी मी लकी नाहीये की मी गेले की होईलच वगैरे. फक्त आता त्यांची छान प्रोसेस आहे. आधी अपॉइंटमेंट वगैरे मेल थ्रू बुक करावी लागते. तुम्हाला छान ती वेळ देतात. सो वेल इन ऍडव्हान्स ती जी अपॉइंटमेंट तुम्ही जर मेल केलात आणि उत्तर मिळालं तर मग तुम्हाला वेळ मिळू शकते. त्यांना तुझ्या कामाबद्दल काय काय माहिती आहे किंवा त्यांना तू, म्हणजे मी ऍक्टर एवढंच माहिती असेल तेही लक्षात राहते की नाही काय माहिती, कारण किती जण बापरे. अर्थात त्यांना सगळ्यांचं सगळं माहिती आहे. मी म्हणते त्यांना ते त्रिकालदर्शी आहेत. त्यांना पास्टही दिसतं ना फ्युचरही दिसतं. पण म्हणजे असं ओळख देतील हा प्राजक्ता असं नाहीये ते कोणाशीच, आणि त्यांनी तसं वागू पण नाहीये. नो स्पेशल ट्रीटमेंट टू एनीबडी. हे धोरण परफेक्ट आहे. मी कोणीतरी एक अभिनेत्री म्हणून मला वेगळी ट्रीटमेंट आणि कोणी सामान्य गेलं तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट असं नाहीये. गुरुच्या ठिकाणी त्यांना सगळी लेकरं समानच आहे. तसंच असलं पाहिजे. सो ऍब्सोल्युटली 200 लोक बसलेले असतात आणि त्याच्यापैकी मी एक असते आणि अशाच अपॉइंटमेंट थ्रू मी त्यांना भेटते. पण त्या भेटी आणि त्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कमालीचा अनुभव असेल. ऍब्सोल्युटली. आय एम जस्ट ब्लेस्ड की तुमच्याकडे एक लिव्हिंग मास्टर आहे ज्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता आणि तुमचे कोर प्रश्न विचारू शकता. हे मुळात गुरु असणं हेच एक ब्लेसिंग आहे. आणि त्यांच्याशी संवाद साधता येणं हे एक डबल ब्लेसिंगचं काम आहे. तसे बरेच ज्ञान मार्गामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये बरेच गुरु आहेत, पण मला ते सगळ्यात जास्त भावले कारण सगळेजण हे सांगतात की तुम्ही ध्यान करा, ध्यानातून तुम्हाला काहीतरी वेगळा आनंद प्राप्त होईल, ध्यान करा. पण ह्यांनी आहे ना ध्यान करा हे सांगण्याबरोबर ध्यान कसं लागतं याची टेक्निक दिली आहे. सो एक क्रिया आहे, सुदर्शन क्रिया आहे, जी एक प्राणायाम ची एक सिरीज आहे प्राणायामाची. श्वासोच्छवासाचे जे व्यायाम असतात, प्राणाचे जे व्यायाम असतात त्याला आपण प्राणायाम म्हणतो. ते 25 मिनिटाची एक सायकल आहे. ती केल्यानंतर तुम्ही आपोआप ध्यानात जाता. सो त्यांना हे सांगायची गरज पडत नाही की तुम्ही ध्यान करा. ते एक 25 मिनिटाची ती सायकल एक बेसिक कोर्स मध्ये तुम्हाला शिकवतात. ते केल्यानंतर तुम्ही आपोआप ध्यानात जाता. सुदर्शन क्रिया केल्यानंतर ध्यान लागतं.
आणि ते आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये बेसिक कोर्समध्ये शिकवतात, जे सगळ्यांनी शिकणं फार महत्वाचं असं मला वाटतं. दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. सो सुदर्शन क्रिया सगळ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी त्यांनी माझ्या आयुष्यात फारच चांगला बदल आणलेला आहे. पण प्राजक्ता, मला तुझ्याबद्दलची एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती आवर्जून सांगावीशी वाटते की आपल्याला असलं ना ज्ञान माहिती, आपण बऱ्याचदा असं होतं की आपल्या पुरतंच ते ठेवतो, पण तू आवर्जून विविध मुलाखती असेल किंवा तुझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुझ्या लाईव्ह सेशन मधनं सांगत असते. खरंच ही मोठी गोष्ट आहे. कारण ज्ञान दिल्यानं ते वाढतं. हो. आणि काय म्हणत ना, पुण्यकर्म जमा करायचं असेल तर ज्ञान देणं हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म समजलं जातं. सो मला असं वाटतं की सगळ्यांना अपलिफ्ट केलं. काय ना, एक खूप छान थॉट आहे बघ, कसं वाटतंय. आपण मी मला माझा हे खूप करत राहतो आयुष्यात, पण अल्टिमेटली वी को एक्झिस्ट. म्हणजे काय, मी आता हा श्वास घेतला, आता हा श्वास बाहेर पडला, हा या सभोवताली मिसळला आणि तिथूनच तू श्वास घेणार आहे याच सभोवताल. म्हणजे वास्तविक यू अँड आय आर कनेक्टेड, सगळेच जण. कारण इथूनच आपण श्वास घेतो आणि इथेच परत सोडतोय, म्हणजे आपल्या शरीरातून बाहेर पडते आणि तेच परत आपण इनहेल पण करतोय. म्हणजे आपण सगळेच इंटरलिंक्ड आहोत. सो जर मी खूप खुश आहे, आनंदी आहे आणि तू सॅड आहेस, तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर नाही का होणार? डेफिनेटली होणार. सो सोसायटी अपलिफ्टमेंट इज इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतः कितीच अपलिफ्ट व्हाल, जर सोसायटी नैराश्यात आहे आणि तुम्ही आनंदी आहात, काहीच उपयोग होणार नाही. कारण अल्टिमेटली ती एनर्जी तुम्हाला पुल डाऊन करणार आहे. सो कधी ती सस्टेन राहणार आहे? जेव्हा द सोसायटी इज हॅपी, सोसायटी इज अपलिफ्टेड. सो अल्टिमेटली सगळ्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी काम करत राहणं इज इम्पॉर्टंट. तर तुम्ही हॅपी स्टेटवर फार काळ राहू शकता. आणखीन एक थॉट छान मिळालेला आहे आणि थँक्स टू प्राजक्ता, ती आली वेळात वेळ काढून आणि आम्ही छान मोदक आणि या सगळ्या गोष्टींवर तावही मारला. पण प्राजक्ता, 2025 कडे वळतोय आपण. खरं तर काही प्लॅन नसतो करत पुढच्या वर्षी काय पुढच्या 1 तारखेला आपण काय करणार हे आपल्याला माहिती नसतं. पण 2024 ला निरोप देताना तुला 2024 या वर्षाला काय सांगावं असं वाटतं? खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मुळात आमची फिल्म प्रोसेस आम्हाला खूप, मला जवळून शिकायला मिळाली, बघायला मिळाली. प्रमोशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मला खूप जवळून अनुभवल्या आल्या. आणि एक फुलवंती सारखा सिनेमा नावावर लागला, जे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. भटकंती झाली. 2 चित्रपटांचं शूटिंग केलं मी फुलवंती सुरू व्हायच्या आधी, जे रिलीज होतील आता पुढच्या वर्षी. हास्य जत्रा चालूच होतं. त्रासही झाला, खूप कष्ट घ्यायला लागले. रोलर कोस्टर राईड होती. असे काही दिवस होते की मी 3-3 तास पण झोपू शकले नाही शेवटच्या पोस्ट प्रोडक्शनच्या काळामध्ये, प्रमोशनच्या काळामध्ये. खूप मी आज या शहरात तर दुसऱ्या दिवशी त्या शहरात असे जवळपास 20 दिवस फिरत होते. खूप थिएटर व्हिजिट केल्या. सो खूप कष्ट पण घ्यायला लागले. पण मी म्हणेन, कष्ट घेऊन त्याची फळं मिळाली तर त्या कष्टांचे ते कष्ट वाटत नाही, तर मग ती आनंद यात्रा वाटते. सो फळं चांगली मिळाली याबद्दल कृतज्ञता आहे. मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार की खूप हिंदी सिनेमे आणि साऊथ सिनेमे पण रिलीज झाले आमच्या अवतीभवती, पण प्रेक्षकांनी मराठी चित्रपट बघायला प्राधान्य दिलं आणि त्यांनी मराठी चित्रपट फुलवंती पाहिला. OTT वर पण सुपर्ब रिस्पॉन्स येतोय. काय प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण एखादी कलाकृती बनवतो आणि त्यासाठी कष्ट घेतो, ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर आणि त्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान वाटतं. अगदी. अदरवाईज केलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही, जंगल में मॉर्नाच्या किसीने नाही देखा, काय फायदाच नाही ना. तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रतिक्रिया चांगल्या येत आहेत, तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. तर ह्या वर्षी खऱ्या अर्थानं मला समाधान मिळतंय. वा. पण 2025 च प्रेक्षकांना तू शुभेच्छा देच नवीन वर्षाच्या. पण या निमित्तानं एक चांगला थॉट नव्या वर्षासाठी जर दिलास तर, कारण आम्हाला इतके थॉट तर दिलेच पण एक नवा थॉट आणि वेगळा थॉट जो नव्या वर्षात प्रेक्षकांना किंवा तुझे जे चाहते आहेत त्यांना अनुभव आणि चांगल्या प्रवासासाठी मदत करतील. सगळ्यांना 2025 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. 10 गोष्टी सांगण्यापेक्षा मी एकच गोष्ट सांगते, जी अल्टिमेटली तुमच्या इतर 100 गोष्टींवर इम्पॅक्ट करेल. सो आपल्या जगण्याचं मूळ काय, कशामुळे आपण जिवंत आहोत? एक तर अन्न, पण त्याच्याही अलीकडे येतं श्वास. श्वास जर आपण घेत नसू, ऑक्सिजन नसेल, तर आपण ऍक्च्युली फंक्शन करू शकणार नाही 10 सेकंदाच्या वर, अलीकडेच मरू कदाचित. आणि ज्याच्याकडे आपण खूप कमी लक्ष देतो,
आणि श्वास ही बेसिक गोष्ट आहे आयुष्यातली. तर आपण बरेचदा चुकीचा श्वास घेत असतो. श्वास पण आपण नीट घेत नाही. म्हणजे श्वास घेतल्यानंतर पोट फुगलं पाहिजे. श्वास सोडल्यानंतर पोट आत गेलं पाहिजे. आपण पोटापर्यंत श्वासच घेत नाही. सांगायचा मुद्दा हा, की नीट श्वास घेण्यालाच किंवा माइंडफुली श्वास घेण्याला प्राणायाम म्हणतात. आणि ते जर प्राणवायू जर तुमच्या शरीरामध्ये उत्तम असेल ना, तर तुमचं डोकं खूप छान फंक्शन करतं. बरंच नर्वस सिस्टीम जागेवर असते. तुमचा आळशीपणा, लिथार्जी सगळी पळून जाते. मग तुम्हाला चांगलं सुचायला पण लागतं. सो सांगायचा मुद्दा काय, प्राणवायू तुमचा भरभरून आहे ना शरीरामध्ये, तर इतर अनेक गोष्टी सोप्या होतात. तर प्राणायाम करा आणि जमल्यास ध्यान शिका. मी कुठे शिकले सांगितलंच आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स मी केलेला आहे. मी केलाय म्हणून मी सांगते की हे भारी आहे, मला आवडलंय, तर तुम्ही पण करू शकता. आपापला अनुभव घ्या. मी म्हणत नाही हा एकमेव मार्ग आहे किंवा एकमेव संस्था आहे शिकण्याची, पण मी केलंय, ट्रायल अँड टेस्टेड आहे. तुम्हाला तुमच्याकडे वेगळं काय असेल आयुध तर तिकडून शिका. पण डेफिनेटली प्राणायाम केल्यानं आणि मेडिटेशन केल्यानं बेसिक तुमचं डोकं, तुमची चित्तवृत्ती बदलते आणि ते बदललं की तुमचं काम बदलतं अल्टिमेटली. तुम्ही जास्त फोकसली काम करता, तुम्ही जास्ती 100% देऊन काम करता, आळशीपणा जातो, सगळंच निगेटिव्ह इम्प्युरिटीज जातात, टॉक्सिन्स जातात, हॅपी हार्मोन्स असतात. सो आय थिंक चित्तवृत्ती बदलली की सगळं बदलतं. सो ती बदला. 2025 साठी तुम्हाला हे एकच रेझोल्युशन तुम्ही करा असं म्हणेन की तुम्ही ध्यान शिका, प्राणायाम शिका आणि ते सातत्यानं करा. ते आता आंघोळ कशी आपल्याला रोज करावी लागते, तसं हे पण आहे. हे पण रोज करावं लागतं. एकदा केलं वर्षातून एकदा आणि हा पुरलं वर्षभर, असं एकदा वर्षातून एकदा खाता का? नाही की नाही. अंघोळ रोज करताना एकदा केली वर्षभर पुरली असं नाही. त्यामुळे हे पण पुरत नाही. हे पण रोज करावं लागतं. तर ट्राय 2025 मध्ये तुम्ही हे शिका आणि दररोज करायचा प्रयत्न तरी करा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्राजक्ता. तू वेळात वेळ काढून लिटरली आलीस आणि छान संवाद झाला. आणि नेहमीच मला मजा येते प्राजक्ता सोबत बोलताना, गप्पा मारताना, कारण ती फक्त मुलाखत नसते, मनमोकळ्या गप्पा असतात. ऍक्च्युली गप्पा असतात. मुलाखत याच्यात झालीच नाही खरं सांगायचं, आपण गप्पा मारल्या. आम्ही गप्पा मारण्यासाठीच भेटतो आणि थोडंसं आज खाताही आलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा तुला नवीन वर्षाच्याही. आणि 2024 हे वर्ष जसं तुझं आनंदी, उत्साहाचं आणि यश पूर्ती मिळाली तुला, तर तसंच 2025 हे वर्ष तुझ्यासाठी आनंदी, उत्साहाचं जाऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू.